नमस्कार मंडळी, आज 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन। त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। मंडळी, स्वातंत्र्य मिळालं की नवीन काहीतरी करायची उर्मी निर्माण होते। त्यामुळे ह्या स्वातंत्र्य दिनी आपण सुद्धा काहीतरी वेगळं करणार आहोत। आपण आतापर्यंत 70 आणि 60 च्या दशकातील विंटेज क्लासिक अशा चित्रपटांविषयी बोललो, त्याला आपण उत्तम प्रतिसाद दिलात। आता थोडंसं पुढे जातोय आणि आपण नवीन सहस्त्रकातील म्हणजेच 2000 सालानंतरच्या विशेष चित्रपटांचा धांडोळा घेणार आहोत। आशा आहे आपल्याला हे चित्रपट आणि त्यांच्यावरची समीक्षा सुद्धा आवडेल। आणि मंडळी, स्वातंत्र्य दिन आहे त्यामुळे राष्ट्रभावना जागवणाऱ्या चित्रपटाबद्दलच आपण बोलणार आहोत। आणि हो, राष्ट्रभावना ही काही फक्त युद्धभूमीवरच जागवायची असते असं नाही। ती कुठल्याही क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केलं तर ती जागवली जाऊ शकते, ती खेळात सुद्धा जागवली जाऊ शकते। आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत खेळाच्या, नुसत्या खेळाच्या नाही तर आपल्या राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीच्या माध्यमातून राष्ट्रभावना जागवणाऱ्या एका चित्रपटाविषयी। आणि या चित्रपटाचं शीर्षक आणि त्याचं शीर्षक गीत हे एकच आहे आणि ते इतकं प्रसिद्ध आहे की ह्याच्यानंतर, त्या चित्रपटानंतर कधीही आपल्याला जर खेळात कुठलंही धवल यश मिळालं तर आपण त्या चित्रपटाचं आणि त्या गाण्याची आठवण नक्की काढतो। तो चित्रपट आणि ते शीर्षक गीत आहे चक दे इंडिया। नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आपलं लाडकं यूट्यूब चॅनल अक्षय पात्रमध्ये। मंडळी, 2002 साल होतं। एक तरुण होतकरू लेखक जयदीप साहनी असाच पेपर वाचत बसला होता आणि वाचता वाचता त्याचं लक्ष कोपऱ्यातल्या एका छोट्याशा बातमीकडे गेलं। ती बातमी होती की भारताच्या महिला हॉकी संघाने 2002ची कॉमनवेल्थ स्पर्धा जिंकली। आणि त्या कात्रणामधले फोटो बघून त्याला फार आश्चर्य वाटलं, कारण त्या फोटोमधल्या ज्या त्या महिला होत्या त्यांची नावं त्याने आधी कधीच पाहिली नव्हती। आणि खरंच महिला हॉकी संघातले किती खेळाडू आपल्याला माहिती असतात। आणि त्यानंतर जयदीप साहनी यांनी त्या खेळाडूंच्या मुलाखती पाहिल्या, त्यांचा प्रवास कसा झाला हे पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं, कारण बघितल्यानंतर ते कुठले हॉकी खेळाडू वाटतच नव्हत्या। भारताच्या अक्षरशः कानाकोपऱ्यातून आलेल्या अगदी साध्या सामान्य घरातल्या त्या महिला होत्या आणि त्यांनी हॉकी खेळून, आपल्याकरता हॉकी खेळून बड्या बड्या दिग्गज देशांना धूळ चारली होती। हे झालं कसं, हा प्रश्न जयदीप साहनी यांच्या मनात कुठेतरी गुंजत राहिला। आणि मग त्यांना कळलं ही किमया घडवली होती त्यांचे गोलरक्षणाचे प्रशिक्षक रंजन नेगी यांच्या प्रशिक्षणामुळे। त्यांच्यामुळे भारतीय संघाचा बचाव अत्यंत ठाम झाला आणि एकूणच संपूर्ण सांघिक वृत्तीमुळे संघाने यश मिळवलं। आणि या घटनेमुळे जयदीप साहनी प्रेरित झाले आणि या घटनेवर त्यांनी चित्रपट बनवायचा निर्णय घेतला। यथावकाश त्यांनी कथा लिहिली आणि ही कथा त्यांनी ऐकवली ती आदित्य चोप्रा यांना, जे यश चोप्रा यांचे सुपुत्र होत। आदित्य चोप्रा यांनी ही कथा ऐकली आणि ऐकता क्षणी ते म्हणाले, जयदीप, वी आर डुईंग इट, लेट्स स्टार्ट। आता सुरुवात झाली, पण याच्यामुळे सुरुवात करणं सोपं होतं, पुढे जाणं कठीण होतं। याचं कारण या चित्रपटाकरता जवळजवळ 16 हॉकी खेळणाऱ्या खेळाडूंचा चमू हवा होता। मात्र एकाच वेळी त्यांना अभिनय येणं सुद्धा गरजेचं होतं आणि शारीरिकदृष्ट्या त्या तंदुरुस्त असणं सुद्धा गरजेचं होतं। तसंच त्या भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सारख्या वाटणं ही सुद्धा त्याची गरज होती। त्यामुळे चित्रपटाचा सुरुवातीचा सर्वाधिक वेळ हा चमू बनवण्यात गेला। अखेर त्या 16 जणी मिळाल्या आणि मग त्या 16 जणींची रवानगी झाली ती ट्रेनिंग कॅम्पमध्ये। चित्रपटाचं दिग्दर्शन सोपवलं गेलं ते शमित अमीन यांच्याकडे। आणि मग शमित अमीन, जयराज साहनी आणि आदित्य चोप्रा यांच्या देखरेखीखाली या सर्व महिला खेळाडूंचं म्हणजेच अभिनेत्रींचं 4 महिन्यांचं हॉकी प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं। जसं हॉकी खेळाडूंना ट्रेनिंग देतात तसं देण्यात आलं। आणि आपल्याला ऐकून गंमत वाटेल की हे संपूर्ण जे शिबिर होतं त्याचं प्रशिक्षण या खेळाडूंना दिलं होतं ते स्वतः रंजन नेगी यांनी। नेगी यांनी संपूर्ण आपली माहिती, आपला अनुभव त्यांना सांगितला, त्यांना तयार केलं, त्यांच्या फिटनेसवर लक्ष दिलं। आणि त्याच वेळी शमित अमीन, आदित्य चोप्रा हे ह्या सर्व युवतींच्या अभिनयावर लक्ष देत होते। आता आपल्याला माहिती आहे की रंजन नेगी हे गोलकीपर होते, त्यामुळे गोलकीपिंगचे धडे तर ते देतील, परंतु स्ट्रायकिंगचे आणि मिडफील्डचे धडे कोण देणार? मग असं ठरलं की प्रसिद्ध हॉकीपटू धनराज पिल्ले यांना विचारावं का। मात्र धनराज पिल्ले इतका मोठा माणूस, ते अशा प्रशिक्षणाकरता वेळ देतील का? धनराज पिल्ले यांच्याशी संपर्क साधल्यावर धनराज पिल्ले म्हणाले, अरे भाई, हॉकी पे पहली बार कोई फिल्म बना रहा है, मुझे रात को 2 बजे भी बुलाओगे ना तो भी मैं आऊँगा।
आणि खरोखरच धनराज पिल्ले यांनी हातचं काहीही न राखता अगदी भरभरून शिकवलं या मुलींना आणि त्याचा परिणाम दिसतो की आपण जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्या खरोखरच्या हॉकी खेळाडू वाटतात, त्या निव्वळ अभिनेत्री वाटत नाहीत. हे झालं या मुलींविषयी. त्यानंतर त्या मुलींना शिकवणारा जो कोच आहे, प्रशिक्षक आहे, जो रंजन नेगी यांच्या व्यक्तिमत्वावर आधारित आहे, त्याचा शोध सुरू झाला. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ही भूमिका सुपरस्टार शाहरुख खान यांनी केली आहे, पण आपल्याला गंमत वाटेल की ह्या चित्रपटाकरता पहिली पसंत शिमित अमीन यांची पहिली पसंत शाहरुख खान नव्हते. त्यांना जॉन अब्रामला घ्यायचं होतं या चित्रपटामध्ये. आता जॉनला त्यांनी विचारलं, पण जॉन अब्राम यांचं म्हणणं असं पडलं की त्यावेळी ते ॲक्शन फिल्म्स करत होते, मारधाडपट करत होते आणि ही फिल्म त्यात काही बसत नाही, म्हणून त्यांनी हा चित्रपट नाकारला. त्यानंतर विचारलं गेलं सलमान खान यांना, पण सलमान खान यांनी सुद्धा तेच कारण देऊन हा चित्रपट नाकारला. मग अक्षय कुमार यांची पाळी आली, त्यांनी सुद्धा हा चित्रपट नाकारला आणि अखेर आदित्य चोप्रा यांनी आपले भरोशाचा नायक शाहरुख खान यांना विचारणा केली. शाहरुख खान यांनी कथा वाचली, त्यांना कळलं की नेहमीपेक्षा थोडीशी ऑफबीट कथा आहे, मात्र तरीही त्यांनी हा चित्रपट करायचा निर्णय घेतला कारण त्यांना कथा आवडली होती आणि एक त्यांचं हॉकीवर खूप प्रेम होतं. अभिनेता होण्यापूर्वी आपल्या कॉलेज जीवनामध्ये शाहरुख खान यांनी भरपूर हॉकी खेळलेली आहे. त्यांच्या हॉकी खेळत असताना त्यांच्या कमरेला अपघात झाला आणि त्यामुळे त्यांचं हॉकी थांबलं. ते थांबलं नसतं तर कदाचित ते कलाक्षेत्रात आलेही नसते, हू नोज. आणि शाहरुख खान यांनी हा चित्रपट करायचा निर्णय घेतला आणि ते सुद्धा या मुलींसोबत त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये सामील झाले, जेणेकरून तिकडेच अभिनयाचा सराव होईल. पहिल्या दिवशी जेव्हा शाहरुख तिकडे पोचले, त्यांना लक्षात आलं की या सगळ्या मुली शाहरुख यांच्या व्यक्तिमत्वापुढे, त्यांच्या वलयापुढे थोड्याशा दबलेल्या आहेत. आणि हे लक्षात आल्यावर शाहरुख खान यांनी शिमित अमीन यांना बाजूला घेतलं. त्यांनी सांगितलं, ऐसा करते हैं, जब मैं रीडिंग कर रहा हूँ तो मैं 2-3 बार फंबल मार लेता हूँ. मैं फंबल करता हूँ ताकि इन लड़कियों को थोड़ा अपने आप पे भरोसा आ जाएगा और वो घुल मिल जाएगी. ह्या मुलींना आपल्याशी बोलताना कम्फर्टेबल वाटावं म्हणून स्वतः शाहरुख खान हे 2-3दा मुद्दामून ह्या चित्रपटाच्या वाचनामध्ये अडखळले आणि ते अडखळल्यानंतर शाहरुख असं म्हणाले सुद्धा की I just thought when I came here, I thought you guys might be ill prepared, but it seems that you guys are fully prepared and I am ill prepared. So next time when I come, I'll ensure that I'm as prepared as you guys. It will be fun working with you. आणि या जादुई शब्दांनी कमाल केली आणि त्यानंतर तो कोच आणि खेळाडू ह्यांच्यातलं ट्युनिंग कसं दिसतं हे आपण चित्रपटात पाहिले. असो, चित्रपट तयार झाला. प्रदर्शनाच्या वेळी आदित्य चोप्रा यांच्या मनात थोडीशी धाकधूक होती, कारण बंटी और बबलीनंतर त्यांचे ओळीने काही चित्रपट हे पडले होते. त्यामुळे यश चोप्रांचा पिक्चर असून सुद्धा हा चित्रपट देशभरात फक्त 400 चित्रपटगृहातच प्रदर्शित केला गेला. पण काय आश्चर्य, दुसऱ्या आठवड्यामध्ये 15 ऑगस्ट आला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रप्रेमाची अशी काही ज्वाला उफाळली की चित्रपट मग चालायला लागला आणि त्या वर्षातला सर्वाधिक कमाई करणारा तो तिसरा चित्रपट ठरला. एवढंच नाही तर हा चित्रपट आपल्याला माहिती आहे की हा चित्रपट शाहरुख खान यांच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा चित्रपट मानला जातो. फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट अभिनयासह एकूण 5 बक्षिसं या चित्रपटाने पटकावली. आणि 2008 सालचे जे राष्ट्रीय पुरस्कार होते, नॅशनल अवॉर्ड्स, त्याच्यामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय कलाकृती म्हणून सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आलं. ही सगळी घोडदौड झाली आणि मंडळी, मला स्वतःला विचाराल तर शाहरुख खान यांनी ह्या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये गोल वाचवल्यानंतर, भारत जिंकल्यानंतर ज्या प्रकारचे एक्सप्रेशन्स दिले, जे काही त्यांनी आपले जे हावभाव दाखवले, जे भाव चेहऱ्यावर दाखवलेत, संपूर्ण शरीरातून त्यांनी जे प्रतीत केले, ते कुठल्याही होतकरू कलाकाराकरता अभिनयाचं विद्यापीठ आहे असं मी समजतो. शाहरुख खान यांचा हा माझ्याकरता त्यांच्या कारकिर्दीतला आतापर्यंतचा सर्वोत्तम अभिनय, एवढं मात्र नक्की. तर मंडळी, हे होतं चक दे चित्रपटाविषयी. ही गोष्ट होती सिनेमाची, हॉकीची. हॉकीचंच नाव निघालंय तर हॉकी संदर्भातला एक सुखद योगायोग असा की नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक मिळवले. हरमनप्रीत सिंग, गोलरक्षक द वॉल श्रीजेश या संपूर्ण संघाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं हे धवल यश एकदा नाही तर सलग 2 ऑलिम्पिकमध्ये मिळाले, 2020 टोकियो आणि 2024 पॅरिस. त्यामुळे संपूर्ण हॉकी संघाला आणि भारताच्या संपूर्ण ऑलिम्पिक चमूला शुभेच्छा. चक दे. चक दे